या ज्या भावना आहेत ना, या भावना अत्यंत मनाला लाजवणाऱ्या अशा भावना आहेत आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला या भावनेची जर कदर नसेल ना तर अत्यंत खेदजनक बाब आहे। या जगाच्या पोशिंद्याला, या कृषीप्रधान देशातील या शेतकऱ्यांना जर स्वतःच्या हक्कासाठी लढण्याची वेळ रस्त्यावर येत असेल आणि त्यांची घराच्या घरं वाहून गेल्यानंतर, त्यांचे जनावरं वाहून गेल्यानंतर, माणसं वाहून गेल्यानंतर देखील कदर येत नसेल तर पालकमंत्री संजय शिरसाट तुम्ही खरे पालकमंत्री नाही आहेत। शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावा। आपल्याला नक्कीच देशाला स्वातंत्र्य मिळालेले आहे, आंदोलन करून आपल्याला देखील न्याय मिळेल, परंतु मी कायम सोबत आहे दादा, कायम। बरं, कलेक्टर एवढं उपोषण चालू आहे आणि पळून का गेले? पळूनच म्हणावं लागेल, सुट्टी घेऊन गेलेलं नाही येते। या नाकातनं झालेलं रक्त जर तो पुसताना मी व्हिडिओ पाहिला, अक्षरशः जो घास घेतला होता तो नड्याच्या खाली गेला नाही। त्यावेळेस मला वाटलं की आपल्या पत्रकारितेची गरज खऱ्या अर्थाने या शेतकरी पुत्राला आहे। हा बोल बिंदास बोलच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण या शेतकऱ्यांचा अंत पाहू नका। या इलाज बडेसारखे ज्यावेळेस पत्रकार या मातीतल्या कुशीतून येऊन त्यांचा सुगंध शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस दरवळेल त्याची बाजू मांडणं हीच खरी पत्रकारिता आहे। आणि भले माझ्यावरती शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या बाबतीमध्ये माझ्यावर खोटा गुन्हा जरी दाखल केला तर अन्नाचा कण नाही आहे। तो अन्न खाणाऱ्या प्रत्येक आमदार, खासदार, मंत्री यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, जर तुम्ही अन्न खात असाल तर शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। या शेतकरी पुत्राचा तुम्ही अंत पाहताय का? मरणाची वाट पाहताय का? मेल्यानंतर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करणार आहात का? इथल्या कलेक्टरांना लाज वाटली पाहिजे। जिल्हा राज्याचा मुख्यमंत्री लबाड आहे। माननीय देवेंद्र भाऊ अजय दादा एकनाथरावजी शिंदे, तुम्ही जो कलेक्टर बसवला त्याला 2 दिवसात बडतर्फ करा, ही मागणी सिल्लोडवासियांच्या वतीनं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं करू। आपण बघत आहात शेतकरी पुत्र मंगेश साबळे यांची प्रकृती अत्यंत खालावलेली आहे। अत्यंत या ठिकाणी बघताय कशी परिस्थिती आहे या सिल्लोड शहरामध्ये। इथे गेली 6वा दिवस आहे सारखं उपोषण चालू आहे, आमरण उपोषण, आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हे उपोषण सुरू आहे। आणि या ठिकाणी इथले आमदार असतील, खासदार असतील, इथले पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील, या सर्वांनी या विषयाकडे, गंभीर विषयाकडे पाठ फिरवलेली आहे। इथं शेतकरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये इथं जमा झालेली आहेत आणि तिकडल्या नाक्यावरती देखील शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। बोलबिंदास बोलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की हा जो लढा आहे, आपल्या न्याय हक्कासाठीचा लढा आहे, आपण जास्तीत जास्त संख्येने या लढ्यामध्ये सामील व्हावं। आणि आता जर बघितलं आपण, ओला दुष्काळ आहे, एकीकडे आपण बघितलंय दसरा मेळाव्याला लाखोच्या संख्येनं गर्दी होते, परंतु त्या गर्दीमध्ये कोण आहेत तर शेतकरीच आहे। मात्र इथं जर बघितलं तर त्या पद्धतीनं गर्दी पाहायला मिळत नाही। आपल्या न्याय हक्कासाठी लढताना शेतकरी कुठेतरी हवालदिल झालेला दिसतोय, परंतु जिथं एखाद्या आमदारांच्या अस्मितेचा प्रश्न येईल, एखाद्या आमदारांनी भडकाऊ भाषण केलं तर दुसऱ्या आमदारांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा होत असतात, रस्ता रोको सारख्या मोठ्या समस्या उद्भवत असतात। परंतु या ठिकाणी जर शेतकरी पुत्र एका शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असेल आणि अशा वेळी जर शेतकरी इथं येऊन जास्तीत जास्त संख्येने जमा होत नसतील तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे। या ठिकाणी मंगेश भाऊ साबळे जे आहेत हे शेतकरी पुत्र आहे, या काळ्या आईच्या कुशीत जन्मलेला आणि या काळ्या आईच्या कुशीत लहानाचं मोठं झालेले व्यक्तिमत्व आहे। आणि त्या व्यक्तिमत्वाचं आता जर बघितलं आपण, वास्तव जर बघितलं तर अत्यंत विचार करायला लावणारे हे वास्तव आहे। जर हा जो रक्ताचा थेंब आहे, प्रत्येक शेतकऱ्यांनी घामाच्या धारा आटून आणि कष्ट करून पिकवलेला जे तोंडी आलेला घास होता तो निसर्गाने हिरावून घेतला आणि निसर्गाने हिरावून घेतलेल्या घासाची किंमत त्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे। त्यासाठी नाकातून रक्त जरी सांडलं, शेवटच्या क्षणापर्यंत लढणार हे शेतकरी पुत्र आहे आणि या शेतकरी पुत्राला या ठिकाणी पालकमंत्री यांनी पाठ फिरवलेली आहे। अब्दुल सत्तार इथनं सायरन वाजवत सारखे जात असतात, परंतु शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन बसणाऱ्या या शेतकरी पुत्राकडे पाहण्याला अब्दुल सत्तार यांना वेळ नाही का? ज्या शेतकऱ्यांच्या जीवावरती अब्दुल सत्तार यांनी आलिशान घर, बंगल्या, गाडी, घोडा, सगळं काही कार्यालय, मोठमोठी मेडिकल कॉलेज पासून सगळं काही अव्वाच्या सव्वा उभं केलं, परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जीवावरती हे 10 पिढ्या सरणार नाही एवढं उभं केलं अस्तित्व, ज्या
मंत्र्यांनी असेल, अब्दुल सत्तार यांनी, परंतु त्या शेतकरी पुत्राकडे पाहायला वेळ नाही आहे। अत्यंत खेदजनक बाब आहे। बोल बिंदास बोलच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपण या शेतकऱ्यांचा अंत पाहू नका। या खरं तर सांगायचं महत्त्वाचं झालं की देशाचा चौथा स्तंभ फक्त लिहून दिलेल्या स्क्रिप्टवरतीच भूकताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु ज्यावेळेस देशाचा चौथा स्तंभ, देशाचा शेतकरी पुत्र मोठ्या इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमाच्या स्क्रीनवरती जेव्हा येईल, इलाज बडेसारखे ज्यावेळेस पत्रकार या मातीतल्या कुशीतून येऊन त्यांचा सुगंध शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस दरवळेल, आग ज्यावेळेस लेखणीची शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये स्क्रीनवरती ओकायला सुरुवात होईल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळेल। परंतु वास्तव आता जर आपण बघितलं, रात्री ज्यावेळेस मी दिवसभराचं सगळं काही काम आटपून ज्यावेळेस रात्रीला व्हिडिओ अचानक बघितला, मला एका संबंधित मंगेश भाऊच्या कार्यकर्त्यांनी पाठवलेला व्हिडिओ, भाऊ एकदा व्हिडिओ बघा, विनंती आहे। मला विनंती करण्याची कधीच गरज नाही आहे, कारण की मी ज्या मातीत उगवलं, ज्या बापांनी किती कष्ट केलेले आहेत, बापांच्या हालापेष्टा काय असतात, शेतकऱ्यांची दुःख काय असतात, जवळून बघितली। रात्री जसं ताट घेतलं होतं, ताटाचा पहिला घास बघत असताना ज्या वेळेस तो व्हिडिओ पाहिला तर नाकातनं झालेलं रक्त जर तो पुसताना मी व्हिडिओ पाहिला, अक्षरशः जो घास घेतला होता तो नरड्याच्या खाली गेला नाही। त्यावेळेस मला वाटलं की आपल्या पत्रकारितेची गरज खऱ्या अर्थाने या शेतकरी पुत्राला आहे। हा शेतकरी पुत्र जर शेतकऱ्यांसाठी लढा देत असेल तर शेतकऱ्यांनो, आपण बघ्याची भूमिका घेऊ नका। इथं पोलीस प्रशासन आहे, म्हणतातील हा पत्रकार भडकाऊ पद्धतीने पत्रकारितेचं विश्लेषण करत आहे। भले माझ्यावरती शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या बाबतीमध्ये माझ्यावर खोटा गुन्हा जरी दाखल केला तरी काही फरक पडणार नाहीये, कारण की सत्याची बाजू मांडणं हीच खरी पत्रकारिता आहे आणि आमचा यासाठी जीव जरी गेला तरी चालेल, आम्ही मागे हटणार नाहीये। मंगेश साबळे यांच्या बाबतीमध्ये मोठमोठी इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यम नको त्या ठिकाणी आपली कॅमेरे फिरवतात, नको त्या बातम्या अवाच्या सव्वा तेल मीठ लावून दाखवतात, परंतु ज्या खराखर ज्या बातम्या अस्मितेच्या आहेत, शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत, ओला दुष्काळाच्या संदर्भामधले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून सावकाराकडनं या ठिकाणी पिकं पिकवली, सोन्यासारख्या तळहातावर जपलेली पिकं क्षणात होत्याची नव्हती झाली, भूकंपासारखी नायनाट झाली, परंतु त्या बातम्या दाखवायला या मीडियाला बिलकुल वेळ नाही आहे। त्यांना बातम्या पाहिजे फक्त दसरा मेळाव्यामध्ये धनंजय मुंडेंनी काय गरळ ओकली, पंकजाताईंनी काय गरळ ओकली, मनोज जरांगे यांचा किती लाखाचा समुदाय त्या ठिकाणी आलाय, मुंबईच्या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे काय बोलले, राज ठाकरे यांनी काय भडकव भाषण केलं, त्याचीच फक्त ब्रेकिंग चालते। परंतु बोल बिंदास बोलमध्ये हा आवाज आहे छत्रपती संभाजीनगरात नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम शेतकरी माझ्या मायबापाचा आवाज आहे। आपण तो आवाज जरासाही कमी होऊ देणार नाही, भले जीवाचा त्याग जरी करावा लागला तरी काही गरज नाही आहे। परंतु या मंगेश साबळे यांचा आदर्श प्रत्येक शेतकरी पुत्रांनी घेतला पाहिजे। सगळं काही विसरून गेलं पाहिजे, जातीपातीच्या पलीकडे शेतकरी असला पाहिजे, इतरांसाठी लढत गेलात, परंतु आज ही खरी गरज शेतकरी मायबापो तुमच्या लढाईची आहे, स्वतःच्या हक्कासाठीची आहे। मंगेश साबळे यांची शेती काय अशी काय 50-50 एकर वाहून गेलेली नाही आहे, त्यांच्या खानदानातली शेती सगळ्यांची वाहून गेलेली नाही आहे। प्रत्येक या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शेती होत्याची नव्हती झाली, 10-10 फूट 20-20 फूट असे गड्डे झाले, परत ती शेती देखील तो शेतकरी करू शकणार नाही, असं अतोनात नुकसान झालेलं आहे। परंतु झोपलेले मुख्यमंत्री फक्त आश्वासनाचा पाऊस पडतात, फक्त बोलवचन देतात, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यावरती ज्यावेळेस आसमानी संकट येतं त्या आसमानी संकटाच्या बाबतीत कोणी येऊन तयार नाही आहे। काल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तुमची वारंवार आम्ही पोलखोल करत आहोत, आपण निष्क्रिय आणि भ्रष्टाचाराने माखलेले जिल्हाधिकारी आहात। आम्ही आपल्या तहसील कार्यालयाची देखील काल पोलखोल केली आहे, सगळे अशी लोड नव्हे तर अनेक ठिकाणी तो व्हिडिओ देखील प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला। आपण शेतकरी पुत्र मंगेश साबळे यांना काल बोललात की पॉसिबल नाही आहे मुख्यमंत्र्याशी बोलणं, ही अवकाश जे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीची बनवली ना या शेतकरी पुत्रांनीच बनवलेली आहे, या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांनीच बनवलेली आहे। त्यांच्या घामाच्या कष्टाच्या बाबतीमध्ये तुम्ही जर पॉसिबल नाही म्हणत असाल कुठलं देण्याच्या बाबतीत, तर तुमच्या बाबतीमध्ये आम्हाला घिण येते। आणि खरंच तर मंगेश भाऊचं इथं बघता आपण अत्यंत म्हणजे 6वा दिवस आहे, पोटात अन्नाचा कण नाही आहे। जो शेतकरी सगळ्याला जगवतो, ज्यांची पोटं भरतो, तुम्ही पिझ्झा खाऊन जगणार नाहीये, तुम्हाला जगण्यासाठी अन्नच खावं लागणार आहे। अन्न खाणाऱ्या चेन खाणारे जर असतील तर म्हणतो अन्न खाणाऱ्या प्रत्येक आमदार खासदार मंत्री यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, जर तुम्ही अन्न खात असाल
तर शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। या शेतकरी पुत्राचा तुम्ही अंत पाहताय का? मरणाची वाट पाहताय का? मेल्यानंतर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करणार आहात का? इथल्या कलेक्टरांना लाज वाटली पाहिजे। जिल्हाधिकारी, तुमच्या काळामध्ये किती निलंबित लोक झालेले आहेत? काय कार्यालयाचा कारभार आहे? आम्ही कृषी विभागापासून महसूल विभागापासून सत्यता सर्वे दाखवलेली आहे। तुमच्या कार्यालयात जर ओल्या दुष्काळामध्ये कोणी अधिकारी कर्मचारी इथं फिरकत नसतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे। शेतकरी पुत्राच्या केसाला जरी धक्का लागला ना, काल रक्त पाहिलं, रात्रभर झोप आली नाही आहे। कधी पुत्राच्या नाकातून जर रक्त पडत असेल ना तर लक्षात ठेवा, हे शेतकरी बी काही कमी नाही आहेत। तुम्ही म्हणत असाल इथं पोलीस असतील, माझा व्हिडिओ करा, माझ्यावर जर भडकाऊ बोलल्याबद्दल, भडकाऊ पत्रकारिता केल्याबद्दल जर गुन्हा जरी दाखल झाला ना तर हसतमुखाने मी फासावर मी भगतसिंगासारखी जायला तयार आहे। आम्ही इथं शेतकरी पुत्र आहेत। दादा, अत्यंत वाईट वाटलंय, रात्र मला वैरेची गेली आहे। आपल्याकडे पाहून काय महाराष्ट्रातील माझ्या शेतकरी मायबापांना आवाहन करणार आहात? आवाज खूप कमी आहे तुमचा। माझ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावा। आपल्याला नक्कीच देशाला स्वातंत्र्य मिळालेले आहे, आंदोलन करून आपल्याला देखील न्याय मिळेल, परंतु आपण जर सहभागी झालो नाही तर आपल्यासाठी कोणी या ठिकाणी भविष्यात लढणार नाही। आज आपण जर सहभागी झालं तर उद्या असे हजारो तरुण आपल्यासाठी लढतील आणि पुन्हा एकदा बळीचं राज्य येईल। म्हणून जास्तीत जास्त महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना, पश्चिम महाराष्ट्रातील, विदर्भातील शेतकऱ्यांना विनंती आहे आपण सहभागी व्हावा। आई, काय वाटतंय भाऊच्या तब्येतीवर? एवढी हाल बघून सनी आम्हाला देखावल्या सुद्धा जात नाही। या सरकारला कशी जाग येत नाही? आता कधी येणार आहे सरकार? कधी जाग येणार आहे ना? कधी येणार आहे ते भेटायला? काय जीव जायची वेळ आल्यावर येणार आहे का? गेल्यावर आम्हाला काय कामाचं? पैसा, दौलत, धन काय कामाचं आहे? शेतकऱ्याचा एकेकाचा जीव चालला आहे ना। सगळे लोक वाहून चालले, म्हशी, ढोरं, गुरं। काही मंगे साबळेची एकट्याची गेली नाही काही शेती, त्यांच्याकडे काही प्रॉपर्टी नाही आहे, पण जनतेसाठी करताय ना ते सगळं। लोकांना आता सरकारला जाग यायला पाहिजे। आपण बघताय अत्यंत संवेदनशील ह्या भावना आहेत। या भावना केवळ या आईच्या नाही आहेत, या महाराष्ट्रामध्ये दिवाळी होऊ घातलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या भावना आहेत। कारण की आज दिवाळी काही दिवसावर येऊन ठेपली आहे। येणारी त्याची मुलगी असेल लग्न झालेली उन्हाळ्यामध्ये, त्या मुलीला साडी कशी घ्यावी आणि ज्या सावकाराकडनं कर्ज काढून जे पीक शेतामध्ये सोन्यासारखं फुलवलं होतं त्या निसर्गानं ते सोन्यासारखं पीक देखील हिरावून घेतलेलं आहे। या ज्या भावना आहेत ना, या भावना अत्यंत मनाला लाजवणाऱ्या अशा भावना आहेत आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला या भावनेची जर कदर नसेल ना तर अत्यंत खेदजनक बाब आहे। या जगाच्या पोशिंद्याला, या कृषीप्रधान देशातील या शेतकऱ्यांना जर स्वतःच्या हक्कासाठी लढण्याची वेळ रस्त्यावर येत असेल आणि त्यांची घरच्या घरं वाहून गेल्यानंतर, त्यांचे जनावरं वाहून गेल्यानंतर, माणसं वाहून गेल्यानंतर देखील कदर येत नसेल तर पालकमंत्री संजय शिरसाट, तुम्ही खरे पालकमंत्री नाही आहेत। तुम्हाला या शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाही आहे। आपला हा आवाज आपण सातत्यानं असाच चालू ठेवणार आहोत। दिला की तुम्ही आम्हाला सांगा साहेब 21 लाखाच्या बेडवर झोपतायत, आम्ही आमचं बघू काय करायचं ते। संवेदनशील नाही आहेत साहेब, संवेदनशील असते तर ही वेळ आलीच नसते। हो, आता बरी आहे तब्येत साहेब, लक्षात राहू। माहित नाही पण आज नाही येत सर। नाही, सुट्टी किती दिवसावर गेले, किती दिवसासाठी आता बहुतेक पत्र होता ना तुमच्याकडे? हो, किती दिवस आहे त्याच्यावर? उद्या किंवा सोमवारी। सोमवारपर्यंत बसू आणि उपचार घेत नाही सोमवारपर्यंत। असं नका करू भाऊ। ऐका, जे इन्चार्ज आहेत ना कलेक्टर, ते यायला तयार। कोण इन्चार्ज आहे? आणि पोलीस आहे आलो सर। नाही, कलेक्टर नाही आहेत ना, ते पदभार असणारे कलेक्टर कुठे आहेत? बरं, कलेक्टर एवढं उपोषण चालू आहे आणि पळून का गेले? पळूनच म्हणावं लागेल, सुट्टी घेऊन गेलेलं नाही ते। या आंदोलनाला घाबरून गेलेत का झेपण आहे त्यांना? म्हणजे त्यांना ही दग झेपण आहे का? होणार सगळ्यांनी दखल घेतली, पालकमंत्र्यांना बोलवा ना, ऐकत नाही का त्यांची? सगळ्यांनी दखल घेतली। कोणी घेतली दखल? कोण आलं इथं? पालकमंत्र्यांसाठी पाणी सुद्धा गेलं नाही। पालकमंत्र्यांना बोलवा, नाही तर पद खाली करा म्हणून। येडे करणार
मुख्यमंत्र्यांना बोलणं शक्य नाही, फोनवरून कलेक्टर नाही देणं शक्य नाही. पालकमंत्री दिवस आहे, अन्नाचा तुकडा नाही. काल पाणी घेतलं ते कशामुळे रक्ताची उलटी रक्त नाकातून वाहत आहे. तो पण एक शेतकरीच आहे ना, त्याला माय बहीण त्याला पण आहे ना. त्याचा दसरा कुठे साजरा झाला? आपण पुरणपोळी खाल्ली, त्यानं काय खाल्लं दसऱ्याला? तो कोण आहे? तो एका शेतकऱ्यासाठीच लढत आहे ना. मग आपण सगळ्यांनी त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे ना. यांच्या आपण सगळे हे करतोय की दादाच्या केसाला धक्का लागला तर आपण हे करू ते करू. आपण का वाट पाहतो का त्याची केसाला धक्का लागायचा? त्यांच्या जीवाला काही होण्याच्या आधी आपल्याला ऍक्शन घ्यायचंय. आपल्याला ऍक्शन घ्यायचंय त्यांच्या जीवाला काही होण्याच्या आधी. आपल्याला आधी काहीतरी करायचंय. आपण वाट नाही पाहायचंय. सरकार आपण पण बघायचंय.